नमस्कार, माझे नाव विजया दत्तात्रय साळुंके. मी कृषी गंगा महिला शेतकरी गटाचे अध्यक्ष असून आम्ही सर्व महिलांनी आता इथे पक्षी थांबे बनवलेले आहेत. तर हा पक्षी थांबा कसा बनवला हा मी तुम्हाला सांगते. पक्षी थांब्याची उभी काठी काय 3-3.5 फुटाची काठी घेतलेली आहे. त्याला सव्वा फुटाच्या 3 काट्या घेतलेल्या आहे. मधली काठी आडवी बांधून ती सारख्या मधी काट्या लावलेले आहे. तरी ह्या काट्यांचा उपयोग पक्षी थांब्यांचा उपयोग आम्ही 3 प्रकारे करणार आहे. त्याला पिवळे हा पक्षी थांबा आम्ही अशा प्रकारे टी आकारात गावात बांधलेला आहे. कारण ह्याच्यावर पक्षी बसला तर तो डुलू नये आणि त्याला पडल्यासारखे वाटू नये व तो उडून जाऊ नये यासाठी हा टी आकाराचा बांधलेला आहे. तरी ह्याला चिकट पिवळे सापळे आणि फेरोमेट्रिक ट्रॅप लावणार आहे. अशा प्रकारे हा पक्षी थांबे आम्ही एकरला 10 ते 15 लावणार आहोत. तर हे चिकट सापळे ह्याचा पक्षी थांब्यांचा उपयोग 3 प्रकारे करणार आहोत. त्यामुळं शेतकऱ्यांचा याचा फायदाच होणार आहे. कारण ह्याचे तीन उपयोग असल्यामुळे शेतकऱ्याला 3 वेळा खर्च होण्याऐवजी तो एकदाच खर्च होऊन त्याचे बजेट 0 होईल. तरी सर्व शेतकऱ्यांना असे आमच्या गटातर्फे असे आवाहन करतो की असे पक्षी थांबे तयार करून सर्वांनी शेतात लावावे व आपले नैसर्गिक शेतीचे आपला जो उपक्रम आहे तो करून सर्वांनी नैसर्गिक शेतीचा उपयोग करावा. नमस्कार, मी ऋतुजा संकेत साळुंके, मुक्काम पोस्ट मोरावळे, तालुका जावली, जिल्हा सातारा. कृषी गंगा शेतकरी महिला गट मोरावळे. आम्ही इथे जमलो आहोत पक्षी थांबा बनवण्यासाठी. आम्ही 15 एकर जमिनीसाठी किमान 125 तरी पक्षी थांबे बनवले आहेत. सोयाबीन या शेतीमध्ये हे आम्ही उभारणार आहोत. ह्याच्यावरती पक्षी बसणार. सोयाबीनवरती कीड खाण्यासाठी हे पक्षी ह्याच्यावरती बसतात. पक्षी कीड खातात सगळे. आम्ही सर्व हे पक्षी थांबे आम्ही बनवले आहेत. सोयाबीनवरती पिकावरती जे कीटक हे पक्षी थांबे आम्ही सोयाबीनमध्ये लावणार. त्याच्यावरती जी कीड असेल ती कीड ह्या पक्षी सगळे खाणार. चिमणी, साळुंकी हे पक्षी खाणार आणि रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी होईल. एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती, एकच शेती गट शेती.